आणि यानंतर आपण भूषण कुलकर्णी यांना आमंत्रित करतोय. भूषण कुलकर्णी आणि डॉक्टर स्वाती कुलकर्णी अमेरिकेतील मिशिगनमधील प्रसिद्ध उद्योजक, मार्गदर्शक आणि गरजे मराठी ग्लोबल या जागतिक संस्थेचे प्रमुख आधारस्तंभ आपण त्यांना म्हणू शकतो आणि संचालक मंडळांपैकी देखील ते एक सदस्य आहेत. जगातील मराठी उद्योजक आणि व्यावसायिकांना एकत्र आणण्यात त्यांचं फार मोठं योगदान आहे. आमंत्रित करते भूषण कुलकर्णी यांना. नमस्कार. प्रोग्राम खूपच छान चालला आहे. त्यामुळे सगळ्यांचेच हार्दिक अभिनंदन. इस्पेशली मिशिगन राज्यामधून सर्वांचे हार्दिक अभिनंदन. आणि 10व्या वर्धापनाबद्दल सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मी भूषण कुलकर्णी आणि माझी मी मिसेस स्वाती कुलकर्णी. स्वाती कुलकर्णी. आम्ही जवळजवळ 40 वर्षांपूर्वी मिशिगनला आलो आणि सलीन नावाच्या गावामध्ये जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा तिकडे जेमतेम 5 किंवा 6 इंडियन्स होते आणि आम्ही फक्त मराठी होतो. जसे जसे जास्त मराठी लोक यायला लागली तसं 20 वर्षांपूर्वी आम्ही पहिल्यांदा एन आर्बर मराठी मंडळ याची स्थापना केली. आमच्या घरीच सुरुवात झाली आणि म्हणतात ना की वन थिंग लीड्स टू अदर. तर छोट्या घरातलं मंडळ आता 500, 600, 700 लोक यायला लागली, पण त्याच्यामधनं म्हणजे असं म्हणतात की गरजे मराठी स्टार्ट्स वेअर महाराष्ट्र मंडळ एंड्स, असं कोणीतरी आधी म्हटलेलं. त्याप्रमाणे 10 वर्षांपूर्वी जवळजवळ आनंदजी आणि सुनीताजींची आमची ओळख झाली. जेव्हा ते पहिले पुस्तक लिहित होते त्यांच्या मध्ये आम्हाला त्यांनी इंटरव्ह्यू केलं. पण इट वॉज नॉट जस्ट अ इंटरव्ह्यू, पण तेव्हा ती पहिली ठिणगी किंवा तो स्पार्क तयार झाला. म्हणजे असं म्हणतात ना की ओनली क्रेझी पीपल मेक हिस्ट्री हॅपन. त्याप्रमाणे आनंदजींचा तो क्रेझीनेस पहिल्या भेटीमध्येच आम्हाला कळून आला. आणि त्याच्यानंतर मधनं एक एक गाडं काइंड ऑफ सुरू झालं. स्वाती आणि मी दोघेही एंटरप्रेन्युअर्स आहोत. गेले जवळजवळ 40 वर्षांपैकी 36 वर्ष आम्ही एंटरप्रेन्युअर्स आहोत. आम्ही मल्टिपल टेक्नॉलॉजी कंपनीज सुरू केल्या आहेत. त्यातल्या 2 कंपनीज सध्या ऑलमोस्ट 7 इयर्स इन अ रो फास्टेस्ट ग्रोईंग कंपनीज इन द US आहे. त्यामुळे जेव्हा सक्सेस थोडा अचीव झाला तेव्हा तेव्हाच त्याच सुमारास साधारण आनंदजींची ओळख झाली आणि म्हटलं की हा प्लॅटफॉर्म आपल्याकडे नाहीच आहे. आपण जेव्हा गुजराती कम्युनिटी बघतो, तेलुगू कम्युनिटी बघतो, ज्यू कम्युनिटी बघतो, असं आपल्याकडे प्लॅटफॉर्मच नाहीये. आणि कधी कधी असं जाणवायचं की मराठी मंडळामध्ये काम करताना आपण कल्चर, हेरिटेज वगैरे सगळं सेलिब्रेट करतो, पण तू काय करतो आणि मी काय करतो आणि तुझी मला मदत कशी होईल आणि माझी तुला मदत कशी होईल, ह्याचा संवादच साठत नव्हता. जो जो गरजे मराठीने आमचे आय ओपन केले. सो मिशिगन चॅप्टर आम्ही सुरू केल्यावरती इथे डॉक्टर अभिजित जाधव पण आहेत. ही स्पेअर हेडिंग द चॅप्टर एज वेल एज महादेव बिरजदार पण आहेत लाईनवरती. सो अलॉंग विथ बोथ ऑफ अस देर आर मोर अदर पीपल इन्व्हॉल्ड. तर आम्ही पहिल्यांदा जेव्हा चॅप्टर सुरू केला तेव्हा वी फोकस प्रायमरली ऑन करिअर ट्रान्सफॉर्मेशन इनिशिएटिव्ह, नॉट जस्ट एंटरप्रेन्योरशिप. कारण काय की मिशिगन इज द ऑटोमोटिव्ह कॅपिटल ऑफ द वर्ल्ड आणि लास्ट 20 इयर्स मध्ये मिशिगन हॅज डायव्हर्स क्वाईट अ बिट इन बायोटेक, फार्मास्युटिकल बिझनेसेस, सायबर सिक्युरिटी, मोबिलिटी वगैरे. त्यामुळे आमचा विचार असा पडला की इंजिनियर्स who want to be managers, managers who want to be directors, and directors who want to be VPs, and VPs who want to grow to C level, त्यांना
कशी मदत करू शकू. तर आम्ही ब्रीदवाक्यच आमचं असं बनवलं, की इन्स्पायर, कनेक्ट अँड ग्रो. म्हणजे फर्स्ट जे आपण मराठीत म्हणतो ग्राम्य भाषेत की चावी मारणं, दॅट कम्स फ्रॉम इन्स्पिरेशन. कारण आम्हाला आनंदजींनी चावी मारली घरचे मराठी हा प्लॅटफॉर्म तयार करण्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे सक्सेसफुल लोकांना एकत्र येऊन, म्हणजे सक्सेस कॅन बी डिफाईन्ड इन सो मेनी डिफरंट वेज, की इंजिनियर वॉन्टिंग टू बी मॅनेजर, त्याची सक्सेस सायकल वेगळी असते. नॉट एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी एंटरप्रेन्योर, or not everybody has the ability or skills to become an entrepreneur. त्यामुळे आम्ही फक्त एंटरप्रेन्योरशिप मध्ये फोकस नाही केलं. आणि त्यांना काय लागतं, नॉट जस्ट अ टेक्निकल स्किल्स पण सॉफ्ट स्किल्स डेव्हलपमेंट, लिडरशिप डेव्हलपमेंट, नेटवर्किंग आणि मेंटरिंग. त्यामुळे आमचं जे ब्रीदवाक्य इन्स्पिरेशन फर्स्ट, कनेक्शन सेकंड आणि ग्रोथ फ्रॉम देअर, याच्यावर या थरावरती आम्ही चॅप्टर सुरू केला. Entrepreneurship मध्ये Swati and I have been involved quite a bit in entrepreneurship for past 20 years. तो लोकली आम्ही 3 वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स तयार केले. एक म्हणजे एन आर्बर स्पार्क, which I'm the founding director of, which is a public-private partnership which is supported by Michigan Economic Development Corporation. त्याचं फाउंडिंग पासून आता खूप ग्रो झालंय ते. सो वी हॅव इन्क्युबेशन फॅसिलिटीज फॉर वॉनबी एंटरप्रेन्योर्स, incubation facilities for second stage entrepreneurs, as well as incubation facilities for global companies who want to come to Michigan and set their offices and start initially there. त्यांना जी सगळी मदत लागते ती एन आर्बर स्पार्कच्या थ्रू आम्ही प्रोव्हाइड करतो. त्यानंतर कम्युनिटी कॉलेजशी कोलॅबरेट करून वी स्टार्टेड एंटरप्रेन्योरशिप सेंटर फॉर नॉन इनोव्हेशन बेस्ड बिझनेसेस, प्रायमरली फोकस्ड ऑन लाईफस्टाईल बिझनेसेस. कारण त्यांना सुद्धा तशीच मदत लागते, पण नॉट एव्हरीवन इज गोइंग टू हॅव अ इनोव्हेशन बिझनेस दॅट रिक्वायर्स टन्स ऑफ व्हेंचर कॅपिटल अँड इंट्रोडक्शन टू एंजल नेटवर्क वगैरे. आणि प्राऊड टू से की एन आर्बर स्पार्क brings in almost 300 to 400 entrepreneurs through their system every year. अँड कम्युनिटी कॉलेजचं एंटरप्रेन्योरशिप सेंटर आहे, त्याच्यामधनं हजाराच्या वरती आम्हाला बिझनेसेस प्रोसेस होतात. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, वी स्टार्टेड मिशिगन फाउंडर्स फंड, विच इज ए मेंबरशिप ऑर्गनायझेशन ऑफ हाय ग्रोथ बिझनेसेस. त्यांचं मॉडेल आम्ही असं बनवलंय की एव्हरी कंपनी pledges 1% of their equity into the entrepreneurs fund, and they get all kinds of support to go from second stage to the next stage of growth, including venture capital support, angel support, and all that. ज्याच्यामुळे the idea is how do we incubate more unicorns in Michigan. That's the mission, the people that are already in the next stage of businesses. तर या गोष्टी आम्ही प्रायर टू गरजे मराठी आम्ही एस्टॅब्लिश केलेल्या, आणि त्या सगळ्यांसाठीच अवेलेबल आहेत. सो इट्स फॉर द मेन स्ट्रीम, इट्स फॉर all different ethnic communities as well as Marathi entrepreneurs. Looking ahead, we are kind of looking at cultivating more entrepreneurship among Marathi people in Michigan. Most of the people in Michigan, they are related to automotive and related companies. आणि आमचं गोल असं आहे की करियर ट्रान्सफॉर्मेशन इनिशिएटिव्स वी विल कंटिन्यू, as well as entrepreneurship initiatives will continue. Michigan has a lot to offer. So definitely you're all welcome to come to Michigan.
म्हणजे द गुड थिंग इज विजय तलेले जो प्रोग्राम हे केला त्या प्रोग्राम मध्ये आय बीन मेंटर फॉर हँडफुल ऑफ कंपनीज. It's really great to have just a few months ago we had entrepreneur from Pune that I had mentored who came and felt comfortable to come and stay with us for a few days. We introduced him to local businesses and he went back to Pune with a signed purchase order. So it feels really good to have entrepreneurs like those from all over that come here. But it's not just about entrepreneurship. We host new students every year who come first time on the F1 student visa to make them feel ki they have home away from home in Michigan. We would love to have anyone who is coming to Michigan, through our Ann Arbor Marathi Mandal for connectivity with the cultural and family connectivity, through Garje Marathi for professional and career related connectivity. So सर्वांना अगदी आग्रहाचे आमंत्रण आहे. Michigan is beautiful. The weather, spring, summer, fall, winter, all are beautiful seasons. So definitely make a trip here, and we would love to host you. Swati, you have anything to add? There is a home away from home for everybody in Michigan. नक्की आमच्याकडे या आणि आम्हाला मिशिगन गरजे मराठी चॅप्टर वाढवायला मदत करा. थँक्यू. वा, फार खूप आपलेपणाने बोललात आपण भूषणजी आणि स्वातीजी, आणि खरोखरच आम्हाला यायला नक्की आवडेल. आणि नव्या उद्योजकांसाठी तुम्ही जे काम करताय तर त्यांच्यासाठी तर जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. खरं तर इथे आपण जोरदार टाळ्या नाही वाजवू शकत, परंतु एक चॅटद्वारे आपण त्यांचं अभिनंदन जरूर करू शकतो. छान वाटलं तुम्हाला भेटून, आणि नक्कीच आम्ही सगळेजण कधीतरी जमेल तसं मिशिगनला भेट देऊ.